आदाब अर्ज़ है MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम। नाज़रीन, मैं हूं नवीद अंजुम। ख़बरों के सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की ख़ास ख़बरों पर। ज़िला जालना के सरकारी गर्ल्स हॉस्टल में खाने से कीड़े बरामद, तालिबा के वालिदैन की आला अफसरान से तहरीरी शिकायत। हॉस्टल में मुकीम लड़कियों की सेहत पर संगीन खदशात, महकमा समाजी बहबूद की जानिब से शुरू हो गई जांच, कसूरवारों के खिलाफ कार्रवाई का दिया तयक्कुन। औरंगाबाद में मेयर ओहदे को लेकर सियासी हलचल तेज, बीजेपी ने मेयर ओहदे के लिए किए 3 नाम मुख्तस। हतमी फैसले के लिए तजवीज़ होगी मुंबई रवाना, शहर भर में मेयर ओहदे को लेकर तजस्सुस बरकरार। रियासत भर में अजीम रहनुमा आनजहानी अजीत पवार की याद में सोग का माहौल। जालना से लेकर औरंगाबाद तक अवाम, कारकुनान और सियासी शख्सियात अस्थि कलश के दर्शन के लिए बेताब। देवगिरी कॉलेज में आखिरी दीदार के दौरान फिजा जज्बात से बोझल, आंखें नम और दिल नजर आए उदास। आज दोपहर कायगांव टोका में अस्थि कलश का किया गया विसर्जन। एक बार फिर शहर में तजावुजात के खिलाफ बड़ी कार्रवाई की तैयारियां तेज। 8 अहम DP सड़कों पर गैर कानूनी तामीरात होंगी मिस्मार। म्यूनसिपल और पुलिस इंतजामिया का मुश्तरका इजलास मुनक्किद, जल्द है JCB से कार्रवाई मुतवक्के। अब खबरें तफसील से। ज़िला जालना में सरकारी गर्ल्स हॉस्टल के खाने में कीड़े पाए जाने का संगीन मामला सामने आया है। वाक़े के बाद वालिदैन ने शदीद नाराज़गी का इजहार करते हुए आला हुकाम से फौरी कार्रवाई का मुतालबा किया। मामले की जांच शुरू कर दी गई है। ज़िला जालना में डिपार्टमेंट ऑफ सोशल जस्टिस के तहत चलने वाले सरकारी गर्ल्स हॉस्टल में खाने के दौरान कीड़े पाए जाने से शदीद हलचल पैदा हो गई है। एक तालिबा के वालिदैन ने इस मामले की तहरीरी शिकायत आला हुकाम से दर्ज करवाई। तालिबात और वालिदैन का कहना है कि इससे कबल भी नाक़िस और गैर मेयारी खाने की शिकायत की जा चुकी थी, ताहम इंतज़ामिया ने उन्हें संजीदगी से नहीं लिया। हॉस्टल में सफाई की नाक़िस सूरत हाल और वक्त पर खाना न मिलने की शिकायत भी सामने आ रही हैं, जिससे तालिबात की सेहत को ख़तरा लाहक हो गया है। मामले की संगीनी को देखते हुए समाजी बहबूद महकमे के इंस्पेक्टरों ने हॉस्टल का मुआयना शुरू किया है और कसूरवार पाए जाने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई का तयक्कुन दिया। नेमकं रात्री मला फोन आलता मुलीचा की पप्पा जेवणामध्ये आळ्या निघाल्या म्हणली. तर मी म्हणलो बेटा मी उद्या सकाळी येतोय आणि काय होतंय बघू म्हणलो. तसं मी मॅडमला पण फोन केला होता, पण मॅडमचा काही संपर्क झाला नाही माझ्याशी. नंतर मग मी सकाळी इथं आलो आणि समाज कल्याणला अर्ज दिला. तक्रार फोनद्वारे बोललो बी, ते म्हणले चौकशीला मी पाठवतोय. याच्या अगोदर बी बऱ्याच वेळेस हे झाल्या, आळ्या पडल्या त्या दिसल्या, पण मी काही बोललो नाही की म्हणलं जाऊ देवा मुलीचं आपलं शिक्षण हे होत असतंय. ती म्हणजे याच्या पुढे आता होणार नाही, आळ्या वगैरे निघणार नाही, काय नाही, आता सुरळीत चांगलं व्यवस्थित जेवण दिलं जाईल. तरी पण ते काय निकृष्ट दर्जाचे जेवण दिलेलं चाललंय. नाही मुलीनं फोटोवर टाकले, मला मोबाईलवर टाकले की बाबा हे असं असं आळ्या निघल्यात म्हणून. नंतर बघितलं मी की खरंच जेवणामध्ये आळ्या निघल्यात म्हणून. नंतर मला ते धक्काच बसला की जेवणामध्ये आळ्या, तर चांगलं वाटलं नाही मला. ते एक काय म्हणणं आलं प्रशासनाचं? इथल्या प्रशासनाचं दुर्लक्ष आहे, प्रशासनाचं वसतिगृहावर, मुलींच्या मागासवर्गीय वसतिगृहावर प्रशासनाचं दुर्लक्ष आहे, असं मला दुःख वाटतं या गोष्टीचं. बरं, सगळ्या मुलींना हा त्रास आहे, सगळ्यांचाच असेल ते काय मला माहिती नाही, पण माझ्या मुलीला त्रास आहे, जेवण व्यवस्थित नाही. आमच्या भावाकडून डब्बा आणून दिला रात्री तिला. म्हणलो हे डब्बा काय, ती खाऊ नको म्हणलं आळ्याचा डब्बा. आमच्या भावाकडून डब्बा रात्री आणून दिला आणि मुलगी रडू लागली की बाबा मॅडम म्हणली तू कशाला करते, तू तुझं काम कर ना, तू याच्यावर कशाला इंटरफेअर करायला लागली, तू इकडे लक्ष देऊ नको, निघत असतात आळ्या, तो बाहेरून आणून आळ्या टाकल्या असतात. ते असं बोलली ती मॅडम. तिचं प्रेशर आणतायत का मुलीवर? हा, असं वाटतंय, प्रेशर 100% येतंय मुलीवर. बरेच दिवस झाले याच्यामध्ये आळ्या निघत होत्या, म्हणजे 2-3 वेळेस आळे निघली. एकदा उपम्यात निघली, एका भाजीत निघली, भातात निघली, परत कधी मध्ये केस पण निघते, म्हणजे पोळ्यामध्ये, भाजीमध्ये. एकदा वरणामध्ये पण केस निघला होता. आणि मॅडमला जेव्हा तक्रार केली, मॅडम म्हणजे करू असं म्हणतात. 1-2 दिवस सुधारणा होती, पण नंतर तर परत तसं होतंय. आणि बार तक्रार केली तर मॅडमचं असं म्हणणं असतंय की तुम्ही मला टॉर्चर करायला, मला त्रास द्यायला, असं म्हणतात. म्हणजे आज शेपू पालक आणि ते वरण मिक्स भाजी होती. म्हणजे आता तक्रार केल्याच्या नंतर जेव्हा मी किचनचे फोटो काढले तेव्हापासून थोडी सुधारणा आहे.
म्हणजे त्यांनी किचन वगैरे थोडंसं स्वच्छ ठेवलं. हा म्हणजे नर्सिंगच्या ज्या काही मुली आहेत त्यांना नाही का जेवण भेटत नाही, म्हणजे त्यांचं कॉलेज सकाळपासून तर डायरेक्ट 5 वाजेपर्यंत आहे. मग त्यांना तसंच म्हणजे काही भुरटी घेऊन जातात, कधी असं म्हणजे परवीन वगैरे याच्यामध्ये स्वच्छता जर म्हणजे किचनची तर स्वच्छता नव्हतीच, पण मी आता फोटो काढल्याच्या नंतर थोडीफार स्वच्छता आहे. रियासती वजीर चंद्रशेखर बावनकुळे ने संजय राउत, अमोल मिटकरी और नाना पटोले के इल्ज़ामात पर रद्द-ए-अमल देते हुए कहा कि मनफी बयानात से महाराष्ट्र की छवि मुतासिर हो रही है। रियासत की सकाफत और इक़दार की कद्र सबकी जिम्मेदारी है। मुख्यमंत्र्यांना बोर्ड लागते असं ते म्हणतात. ते पाठवून द्या ना संजय राऊत पाहिजे ते पाठवून द्या तुम्ही त्यांचा व्हॉट्सअप नंबर देतो तुम्हाला. ते झोपून उठलं का निगेटिव्ह काय, एकदा मानसिकता निगेटिव्ह झालेल्या व्यक्तीची तो सकाळपासून झोपेपर्यंत निगेटिव्ह होतो, त्यांना तो आरसा तसा दिसतो. कधीतरी कुठल्या तरी विषयाची अशा लोकांनी तालीम जर केली तर लोकांची इंटिग्रिटी वाढते. तर लोकांना माहिती आहे निगेटिव्ह बोलणार आहे टीव्ही सुरू झाली की, त्यामुळं ते काही आता लोक सिरियस घेत नाही. ना मी एवढं सांगितलं आपल्याला की हे महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत आम्ही पोहोचवणार केंद्र सरकारने काय दिलं. त्यामुळं त्यांना आता एक दिवस बोलतील, दुसऱ्या दिवशी ते खालतीच कबूल करतात, खालतीच सर्व कबूल करतात. खूप चांगलं बजेट आहे, खूप चांगलं मांडला गेला आहे, खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राला मिळालं आहे, पण ते जाहीर तारीफ कशी करणार आहे. त्यांना फक्त त्यांच्या दुकानदार चालवायचे. अजितदादांचे जवळचे आमदार जे अमोल मिटकरी यांनी आरोप केला आहे की अजितदादांचा 100% घात झाला. ठीक आहे, त्यांची मागणी आहे, राज्य सरकारने चौकशी लावलेली आहे. सर्व मला माहिती आहे की सर्व केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय या ठिकाणी चौकशी करत आहे. त्यांची मागणी आहे, चौकशी केंद्र सरकार करेल, राज्य सरकार करेल, पण मला जी काही महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपलं जे संस्कार आहे. जिला जालना के मंठा ताल्लुक़े में गैर कानूनी धंधों के खिलाफ शिवसेना के कारकुनान ने सख्त मौक़िफ़ इख्तियार करते हुए पुलिस सुपरिंटेंडेंट को मेमोरेंडम पेश करके फौरी कार्रवाई का मुतालबा किया। कार्रवाई न होने पर एहतजाज की वार्निंग भी दी गई है। ज़िला जालना के ताल्लुका मंठे में गैर कानूनी धंधों की भरमार से आम शहरियान की ज़िंदगी बुरी तरह मुतासिर हो रही है और अमन व अमान की सूरत हाल संगीन बनती जा रही है। इसी पस मंज़र में शिवसेना मंठा ताल्लुक़े के सरबराह उदय सिंह प्रहलाद राव बोर्डे की क़ियादत में ज़िला जालना के पुलिस सुपरिंटेंडेंट को तफसीली याददाश्त पेश की गई। याददाश्त में इल्ज़ाम आयद किया गया है कि मंठा पुलिस स्टेशन की हदूद में जुआ, गैर कानूनी मुसाफिर बरदार गाड़ियाँ, गैर कानूनी शराब व गुटखा फरोशी, मटका और ऑनलाइन लॉटरी जैसे धंधे खुलेआम जारी हैं, जिसके बाइस नौजवान नस्ल नशे की लत में मुब्तला हो रही है और तलबा व नौजवान गुमराही का शिकार हो रहे हैं। इसके अलावा मंठा, तलनी, उरद, जालना और मंठा परतूर रूट्स पर गैर कानूनी मुसाफिर बरदार गाड़ियों की वजह से हादसात का खतरा बढ़ गया है, जिससे शहरियान की जान को शदीद खतरा लाहक है। मेमोरेंडम में बाज़ मकामात पर पुलिस एहलकारों की बिलवास्ता सरपरस्ती का शुबा भी जाहिर किया गया है। शिवसेना ने मुतालबा किया है कि तमाम मामलात की फौरी जांच करके कसूरवारों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए और गैर कानूनी धंधों को मुस्तकिल तौर पर बंद किया जाए। बसूरत दीगर 9 फरवरी 2026 से मंठा पुलिस स्टेशन के सामने गैर मुअय्यना मुद्दत तक एहतजाज और भूख हड़ताल की वार्निंग दी गई है। माझी मागणी एवढीच आहे की समजा माझ्यावर जे आरोप लागले तर आणि जरांगे पाटील जे समजा बोलते तर माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या दोघांचे पण आर्क टेस्ट करण्यात येईल। CBI असेल, नार्को ED असेल, ह्या साऱ्या चौकशा लावण्यात याव्यात। ह्याच्या जर मायावर जर काय गुन्हा सिद्ध झाला तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे, आणि जर नाही गुन्हा सिद्ध झाला तर मग ह्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। माझ्यावर त्यांनी सुपारीचा आरोप केला, मी त्याच्यामुळे आहे का हर एक SIT चौकशी असो, नार्को टेस्ट असो, प्रत्येक ह्याला मी सामोरं जायला तयारी आहे माझी। आणि त्यांच्याकडे दुसरी गोष्ट म्हणजे दादा गरुडने जे रेकॉर्डिंग दिल्या तर त्यासुद्धा व्हायरल करा मला। त्याच्यात तुमच्याकडे कुठं तुमच्या सुपारीचा विषय, त्यांच्याच पुराव्याविषयी दादा गरुड मला बोलत होता, आणि मला ते करायचं बी नव्हतं। मी दादा गरुडला म्हणत होतो त्या रेकॉर्डिंग माझ्याकडे दे, मी तुला पैसे देतो। धनंजय मुंडेचा आणि माझा कुठं CDR कुठं संबंध नाही आला, काय नाही, आणि माझ्यावर जे आरोप लागलेत ते सिद्ध होते ना SIT चौकशीत आणि नार्को टेस्टमध्ये काहीच आढळलं नाही। त्याच्यात ते चार्जशीट द्यायचं का तुम्हाला, ते चार्जशीट बघा त्याच्यात जर काय। आणि दुसरी गोष्ट ह्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे, दादा गरुड ह्यांना जाऊन भेटला, धनंजय मुंडे साहेबाला तिथून कॉल करतो दादा गरुड, म्हणजे ठरून कार्यक्रम आहे का हो?
आणि माझा जर कुठं CDR मध्ये कुठं फोनमध्ये धनंजय मुंडे सोबत जर माझं जर काय असेल तर काढा ना ते. औरंगाबाद म्यूनसिपल कॉरपोरेशन के मेयर ओहदे को लेकर सियासी गहमागहमी तेज़ हो गई है। भारतीय जनता पार्टी की जानिब से मेयर ओहदे के लिए 3 नाम तजवीज़ किए जाने की इत्तलात सामने आ रही हैं। ऐसे में शहर भर की नज़रें इस बात पर जमी हैं कि आखिर मेयर की कुर्सी किसके हिस्से में आएगी। वाज़ेह है कि औरंगाबाद महानगर पालिका में इस साल महापौर पद पर बीजेपी का कब्जा तकरीबन तय माना जा रहा है। पार्टी की जानिब से 3 कारपोरेटरों के नाम फाइनल किए गए हैं, जिन पर अब रियासती सतह पर गौर होगा। ये नाम बीजेपी की कोर कमेटी के सामने पेश किए जाएंगे, जिसके बाद हतमी तजवीज़ मुंबई रवाना की जाएगी। ज़िले के इंतखाबी इंचार्ज और सीनियर लीडरान की मौजूदगी में मेयर के चेहरे पर आखिरी मुहर लगेगी। काबिल ज़िक्र बात यह है कि इस साल मेयर का ओहदा खुले ज़मरे के लिए मुख्तस है, इसीलिए इसी ज़मरे के कारपोरेटरों में मुकाबला है, जिसके बाइस पार्टी के अंदर सरगर्मियाँ तेज़ हो गई हैं और तजस्सुस अपने उरूज पर है। बीजेपी की जानिब से तनकीद पर वज़ीर इंसाफ संजय शिरसाठ ने फ़िलहाल खामोशी इख्तियार करने का ऐलान किया है। उन्होंने कहा कि वज़ीर आला देवेंद्र फडणवीस से बात के बाद ही मुनासिब वक्त पर जवाब दिया जाएगा। इस मौके पर उन्होंने ज़िला परिषद इंतखाबात पर भी वजाहत पेश की। वज़ीर बराए समाजी इंसाफ संजय शिरसाठ ने कहा कि बीजेपी की जानिब से हो रही मुसलसल तनकीद पर फ़िलहाल कोई जवाब नहीं दिया जाएगा। वज़ीर आला देवेंद्र फडणवीस से बातचीत के बाद ही मुनासिब वक्त पर रद्द अमल ज़ाहिर किया जाएगा। ज़िला परिषद इंतखाबात के हवाले से बात करते हुए उन्होंने कहा कि इत्तेहाद के बावजूद बाज़ मकामात पर बीजेपी और बाज़ जगहों पर उनकी जमात ने बी फॉर्म दिए हैं, जिसकी वजह से दोस्ताना मुकाबला देखने को मिल रहा है। ताहम जहां इत्तेहाद बरकरार है, वहां दोनों ही जमातें मिलकर इंतखाबी मुहिम चलाएंगी, ये भी उन्होंने वाज़ेह किया। माहितीमध्ये आपण असल्यामुळं टीका करू नका आणि त्या आदेशाचं आम्ही पालन करतो। पण संभाजीनगरमध्ये वारंवार भाजपचे काही नेते, स्थानिक नेते हे ज्या पद्धतीने टीका करतायत, त्या टीकेचं उत्तर आम्ही देऊ शकतो। एकदा का आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलणं झालं तर मग आम्ही याची सगळ्या प्रश्नाची उत्तर यांना निश्चित देऊ। भाजपला ही भीती वाटत नाही पण टीका करताना? त्यांना भीती काय वाटायचं? त्यांच्या झालेल्या चुका आहेत त्या। स्वतः चुका करायची आणि दुसरं लोटायचं ही त्यांची सवय आहे। मी त्यातली नाही असं सांगण्याचा त्यांचा तो प्रयत्न असतो। समोर बसा ना, माझ्या समोर बसा, युती कशी तुटली, तुम्ही काय केलं हे मी सांगतो ना। परंतु लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं आणि तसं भाजपमध्ये सर्व अलबेल चालू आहे आणि आमच्याकडेच काहीतरी गोंधळ आहे हा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। परंतु अशा या सगळ्या प्रयत्नांना त्यांच्यावर आम्ही पाणी निश्चित फेरू। जिल्हा परिषदमध्ये आम्हाला चांगलं घवघवीत यश मिळेल एवढं मात्र निश्चित आहे। जिल्हा परिषद युती आहे का नाही तुमची? युती आहे ना, काही ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांनी बी फॉर्म दिले म्हणून आम्ही काही ठिकाणी दिलेले त्या ठिकाणच्या मैत्रीपूर्ण लढती सोडता बाकी ठिकाणी आमची युती आहे आणि युतीच्या प्रमाणेच आम्ही प्रचार करतो। महानगरपालिकेमध्ये आता तुम्हाला काय अपेक्षा आहेत का इथल्या महानगरपालिकेत? नाही, आम्ही अशी कोणती अपेक्षा त्यांच्याकडे ना व्यक्त केलेली आहे ना त्यांचा कोणता प्रस्ताव आहे। म्हणून यावर जर काही निर्णय घ्यायचा हे अंडरस्टँडिंगचा विषय असतो। ठाण्यामध्ये जसं अंडरस्टँडिंग मध्ये झालं, कल्याण डोंबिवलीमध्ये झालं आणि आमचं बहुमत असताना सुद्धा आम्ही त्यांना सामावून घेतलेलंच आहे। आणि मग आता भाजपने तर काय घ्यायची भूमिका काय घ्यायची हा भाजपचा प्रश्न आहे। तुमची काय इच्छा आहे? आमची कोणतीही इच्छा त्यांच्याकडे आम्ही दाखवलेली नाही किंवा सांगितलेली नाही। त्यांचा जो प्रस्ताव येईल त्यावर आम्ही चर्चा करू। सबको हंसाने वाले महाराष्ट्र के आनजहानी नायब वज़ीर आला अजित पवार आज सबको रुला कर चले गए। औरंगाबाद के देवगिरी कॉलेज में उनके अस्थि कलश के आखिरी दीदार का एहतमाम किया गया। वाज़ेह हो कि आनजहानी नायब वज़ीर आला अजित पवार के अस्थि कलश को औरंगाबाद के देवगिरी कॉलेज में आखिरी दीदार के लिए रखा गया, जहां बड़ी तादाद में शहरियान, तलबा और मद्दाहों ने आंखों में आंसुओं के साथ खिराज अक़ीदत पेश किया। जिस कॉलेज में अजीत दादा पवार की मौजूदगी में मुख्तलिफ तकरीबात मुनक़िद होती रहीं, आज उसी मकाम पर उनकी याद ने सबको गमगीन कर दिया। आज दोपहर 2 बजे उनके अस्थि कलश का कायगांव टोका में विसर्जन किया जाएगा। इस मौके पर शहर भर में सोग का माहौल है और हर आंख नम नज़र आ रही है। आनजहानी नायब वज़ीर आला अजीत दादा पवार का अस्थि कलश जालना शहर लाया गया है। जालना शहर में वाक़े नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी के ज़िला दफ्तर में अस्थि कलश को आम आवाम के दीदार के लिए रखा गया।
आज और कल 2 दिन तक अकीदतमंद अस्थि कलश के दर्शन कर सकेंगे। रियासत भर में आनजहानी नायब वज़ीर आला अजीत पवार का एक बड़ा चाहने वाला तबका मौजूद है। ज़िला जालना में भी मुख्तलिफ सियासी जमातों के ओहदेदारान और कारकुनान बड़ी तादाद में अस्थि कलश के दर्शन के लिए पहुंच रहे हैं। नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी की जानिब से ज़िले के तमाम अवाम, ओहदेदारान और कारकुनान से अपील की गई है कि वो आनजहानी नायब वज़ीर आला अजीत दादा पवार के अस्थि कलश के दर्शन करें। नाही, आम्ही अतिशय ह्या दुर्दैवी आणि दुःखद घटनेच्या सगळ्याच आम्ही साक्षीदार आहोत. तिथं गेलतो, आम्ही सगळ्या या प्रक्रियेमध्ये आणि पूर्ण याच्यामध्ये आम्ही सहभागी होतो. अतिशय वेदनादायी हा सगळा प्रसंग आहे. अजूनही मन आणि विचार ह्या कुठल्याही गोष्टीला असं पटतच नाही की दादा या महाराष्ट्रात आणि या देशात, जगात नाही आहेत. हे अजिबात पटायला तयार नाही. अजूनही असं वाटतं की कुठेतरी लगेच दादांचं अस्तित्व टी व्हीमध्ये, वर्तमानपत्रामध्ये, कधी फोनमध्ये, कारण आमच्याकडे सातत्याने त्यांचे फोनही सातत्याने यायचे. तर हे विश्वास न बसणारी घटना आहे. याला विसरायला खरंच खूप वेळ लागणार. आज जालनेकरांनी या ठिकाणी येऊन अंत्यदर्शन सगळेजण घेत आहेत कलशाच्या संदर्भाने. आणि आम्ही सुद्धा पार्थ पवारजींना आणि सुनेत्राताई वहिनींना सुद्धा मी विनंती केली होती की दादा हे महाराष्ट्राचे, देशाचे नेते आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण जरूर महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला सुद्धा या ठिकाणी त्यांच्या दर्शन व्हावं, जे बारामतीला येऊन शक्य नव्हतं. जरी तिथं 2-3 लाख लोक होते, पण तरी सुद्धा अस्थि कलशाच्या निमित्ताने दादांच्या शेवटचं दर्शन या निमित्ताने सामान्य कार्यकर्त्याचं होत आहे आणि आज आम्ही सगळेजण त्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी राष्ट्रवादी भवनामध्ये अजितदादांचे अस्थिकलश घेऊन मी आलेलो आहे. 2 दिवस हा अस्थिकलश जालन्यात राहणार आहे. या निमित्तानं आमच्या भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याच्या अतिशय संवेदनशील झालेल्या आहेत. अनेक 4 दिवसापासून, 3 दिवसापासून दादांचं जेव्हापासून निधन झालं, असंख्य फोन जिल्ह्यातून, जिल्ह्याबाहेरून, वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांचे, नुसत्या राष्ट्रवादीचेच नाही, सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्याचे फोन येत आहेत आणि अक्षरशः अनेक जण तर फोनवरच ओक्साबोक्षी रडत आहेत. कारण अनेकांची कामं झालेली आहेत, अनेकांचा संबंध आलेला आहे. दादांकडे जाताना कुणाचं वशिल्याची गरज नव्हती. दादा सर्वसामान्य माणूस गेला, त्याचं काम न्याय असेल, योग्य असेल तर लगेच फोन उचलायचे. मग तो तलाठी असो, का कलेक्टर असो, का आयुक्त असो, का महाराष्ट्राचे मुख्य सचिव असो, कुणापर्यंत दादांचा फोन सामान्य माणसाच्या कामासाठी सतत होत राहिला. सामान्य माणूस हाच दादाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला. आणि म्हणून दादा नुसते उपमुख्यमंत्री नव्हते, दादा नुसते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नव्हते, तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे लोकनेते होते. गोद लिए गए गांव रसूलपुरे में 7 रोज़ा NSS खुसूसी कैंप की इफ्तिताही तकरीब कामयाबी के साथ मुनक़िद हुई। यूनिवर्सिटी और कॉलेज सतह के मुअज़्ज़िज़ीन की मौजूदगी में समाजी व तालीमी सरगर्मियों का आगाज़ किया गया। रज़ाकार गांव की फलाह व बहबूद में सरगर्म नज़र आए। 1 फरवरी 2026 को रसूलपुरा गांव में 7 रोज़ा NSS खुसूसी कैंप का बाकायदा इफ्तिताह किया गया। इस मौके पर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के डायरेक्टर NSS डॉक्टर सोमनाथ खाड़े बतौर मेहमान खुसूसी मौजूद रहे। डिप्टी रिलेशन ऑफिसर NSS डॉक्टर अनंत कांगड़े ने मेहमान नवाजी के फ़राइज़ अंजाम दिए, जबकि तकरीब की सदारत प्रिंसिपल डॉक्टर मजहर अहमद फारूकी ने की। तकरीब में डॉक्टर नीतानकर, डॉक्टर अशफाक खान, डॉक्टर शहला यास्मीन, डॉक्टर मुख्तार, डॉक्टर अफरोज़ बेगम समेत दीगर मुअज़्ज़िज़ीन ने शिरकत की। कैंप के दौरान NSS रज़ाकारों ने स्वच्छता ही सेवा मुहिम, माहौलियाती सरगर्मियों और गाँव के बच्चों की तालीमी मदद में बढ़ चढ़ कर हिस्सा लिया। मौलाना आज़ाद कॉलेज की NSS यूनिट की जानिब से ज़िला परिषद प्राइमरी स्कूल को 30 डोयल डेस्क बतौर अतिया फराहम किए गए। शहर के हरसूल इलाके में वाक़े म्यूनसिपल कॉरपोरेशन स्कूल के 2 तलबा ने अदबी मैदान में ज़िले का नाम रोशन किया। 9वीं जमात के आर्यन राजपुरे और 8वीं जमात की आयशा फेरोज़ शेख की नज़्म कुमार साहित्य सम्मेलन के लिए मुंतखब की गई है। ये कामयाबी तालीमी और अदबी सरगर्मियों के मस्बत असरात की अक्कास है।
واضح ہو کہ ضلع کلکٹر آفس اور ضلع پریشد کے ثانوی محکمہ تعلیم کے اشتراک سے 2 فروری کو کمار ساہتیہ سمیلن منعقد ہو رہا ہے، جس کے لیے میونسپل کارپوریشن ہرسول اسکول کے 2 طلباء کی نظموں کا انتخاب کیا گیا۔ اس کامیابی پر میونسپل کمشنر جی شری کانت، ڈپٹی کمشنر انکش پانڈرے، تعلیمی آفیسران اور اسکول انتظامیہ نے طلباء کو مبارکباد دی۔ طلباء کو نظم نویسی کی تربیت استاد سنجے کلکرنی کی رہنمائی میں حاصل ہوئی۔ ہرسول اسکول کے طلباء اس سے قبل بھی ضلع سطحی ڈرامہ مقابلے میں اول انعام حاصل کر چکے ہیں اور ریڈیو ڈراموں کے ذریعے ریاستی سطح پر اپنی صلاحیتوں کا لوہا منوا چکے ہیں۔ گزشتہ چند برسوں سے اسکول میں ادبی سرگرمیوں کے انعقاد کے مثبت نتائج اب نمایاں طور پر سامنے آ رہے ہیں۔ شہر میں ایک بار پھر تجاوزات کے خلاف بڑی کارروائی کی تیاری شروع ہو گئی ہے۔ میونسپل کارپوریشن کی جانب سے اہم 8 ڈی پی سڑکوں پر قائم غیر قانونی تعمیرات کو مسمار کیا جائے گا۔ اس سلسلے میں پیر کے روز میونسپل ہیڈ کوارٹر میں میونسپل اور پولیس انتظامیہ کے درمیان ایک اہم اجلاس منعقد ہوا۔ اس سلسلے میں پیر کے روز میونسپل کارپوریشن ہیڈ کوارٹر میں میونسپل کمشنر جی شری کانت کی صدارت میں پولیس اور میونسپل افسران کی مشترکہ میٹنگ منعقد ہوئی، جس میں تجاوزات کے خلاف کارروائی سے متعلق واضح ہدایات اور احکامات جاری کیے گئے۔ واضح ہو کہ میونسپل انتظامیہ کی جانب سے پہلے ہی ٹوٹل اسٹیشن سروے کے ذریعے نشاندہی مکمل کر لی گئی تھی۔ کارروائی کا آغاز چمپا چوک سے جالنا روڈ، دہلی گیٹ سے ہرسول ٹی پوائنٹ سے ساونگی بائی پاس، 7 ہل سے سود گرنی چوک سے عثمان پورہ، نکشتر واڑی سے سولاپور بائی پاس، رینوکا ماتا مندر سے ساتارا علاقہ اور کانچن واڑی گٹ نمبر 42 سمیت دیگر مقامات سے کیا جائے گا۔ کارروائی کے دوران کسی بھی ناخوشگوار واقعے سے نمٹنے کے لیے پولیس بندوبست بھی تعینات کیا جائے گا۔ میونسپل انتظامیہ کی تیاری مکمل ہوتے ہی متعلقہ علاقوں میں سڑکوں پر قائم غیر قانونی تعمیرات کو گرانے کی کارروائی شروع کی جائے گی۔ ڈاکٹر بابا صاحب امبیڈکر مراٹھواڑہ یونیورسٹی میں مادہ جاتی سائنس پر 3 روزہ بین الاقوامی کانفرنس کا انعقاد کیا جا رہا ہے۔ ملکی و غیر ملکی سائنسدان اس کانفرنس میں شرکت کر کے جدید تحقیق پر تبادلہ خیال کریں گے۔ واضح ہو کہ کانفرنس کا آغاز کل سے ہوگا۔ انوویشن ان مٹیریل سائنس فار سسٹینیبل فیوچر کے موضوع پر یہ بین الاقوامی کانفرنس 3 سے 5 فروری تک منعقد ہوگی، جو فیکلٹی آف سائنس اینڈ ٹیکنالوجی کے ڈین ڈاکٹر مہندر شیرساٹ کے اعزاز میں رکھی گئی ہے۔ یہ کانفرنس وائس چانسلر ڈاکٹر وجے پھلاری کی رہنمائی میں منعقد ہو رہی ہے، جس میں ملکی و غیر ملکی ماہرین شرکت کریں گے۔ کانفرنس کا افتتاح پروفیسر ڈی کے اسوال کے ہاتھوں ہوگا، جبکہ جاپان اور تائیوان سے تعلق رکھنے والے معروف سائنسدان بھی خصوصی طور پر شریک ہوں گے۔ ان 3 روزہ کانفرنس میں پائیدار مستقبل کے لیے مادہ جاتی سائنس میں ہونے والی جدید تحقیق اور اختراعات پر تفصیلی تبادلہ خیال کیا جائے گا۔ منوج جرانگے پاٹل سے جڑے معاملے میں ایک نیا موڑ سامنے آیا ہے۔ منوج جرانگے کے قتل کی سازش کے الزام میں ضمانت پر رہا ہونے والے امول کھنے نے آج پولیس سپرنٹنڈنٹ اجے کمار بنسل سے ملاقات کی۔ امول کھنے نے الزام لگایا کہ انہیں جان بوجھ کر اس معاملے میں پھنسایا جا رہا ہے۔ آئیے سنتے ہیں امول کھنے نے اس معاملے پر کیا کچھ کہا۔ मी आज SP साहेबांची भेट घेतली आणि साहेबांना निवेदन दिलं। साहेबांना निवेदन देऊन म्हणलं, साहेब 31 तारखेला मंठा शहरात तालुक्यात मी मनोज राठोड साहेबांना निवेदन दिलं आणि मंठा तालुक्यातील शहरातील अवैध धंदे बंद करा। आणखी बी त्यावर काही धंदे काही बंद झालेले नाही आहेत, थोडकं मोडकं काहीतरी बंद दाखवायचं आणि त्याच्या पाठराखण सर्व चालूच ठेवायचं, अशा पद्धतीने सर्व काही चालू आहे। SP साहेबांना मी बोललो, लक्ष घाला, तुम्हाला लक्ष घाला लागेल, मनोज राठोड साहेबाला बोला लागेल। ते म्हणले मी देतो, निरोप देतो म्हणले, बघू आता। मैं शिवसेना तालुका प्रमुख उदय सिंह बोराड़े। ضلع عثمان آباد کے واشی تعلقے میں واقع ایک پٹاخہ فیکٹری میں زبردست دھماکہ ہوا، جس سے فیکٹری کا لاکھوں روپے کا نقصان ہوا۔ تاہم خوش قسمتی سے کوئی جانی نقصان نہیں ہوا، لیکن بار بار ہونے والے حادثات نے سلامتی پر سوالات کھڑے کر دیے ہیں۔ ضلع عثمان آباد کے تعلقہ واشی کے خامکر واڑی میں واقع ڈیزائر فائر ورکس نامی پٹاخہ فیکٹری میں 31 جنوری کی شام 6 بجے کے قریب زوردار دھماکہ ہوا، جس کے بعد شدید آگ بھڑک اٹھی۔ واقعے کے وقت ہفتہ وار بازار کی چھٹی ہونے کے باعث کوئی جانی نقصان نہیں ہوا، تاہم فیکٹری کو لاکھوں روپے کا مالی نقصان پہنچا ہے۔ اطلاع ملتے ہی تحصیلدار پرکاش میترے اور یرمالہ پولیس اسٹیشن کے آفیسر سنگرام بھالے راؤ موقع پر پہنچے۔ فائر بریگیڈ کے تاخیر سے پہنچنے پر آگ پر قابو پانے میں مشکلات پیش آئیں۔ یہ علاقہ پٹاخہ صنعت کے لیے مشہور ہے، مگر بار بار پیش آنے والے ایسے حادثات مزدوروں کی سلامتی پر سنگین سوالات کھڑے کرتے ہیں۔
खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। जिला जालना के सरकारी गर्ल्स हॉस्टल में खाने से कीड़े बरामद, तालिबा के वालिदैन की आला अफसरान से तहरीरी शिकायत। हॉस्टल में मुकीम लड़कियों की सेहत पर संगीन खदशात, महकमा समाजी बहबूद की जानिब से शुरू हो गई जांच, कसूरवारों के खिलाफ कार्रवाई का दिया तयक्कुन। औरंगाबाद में मेयर ओहदे को लेकर सियासी हलचल तेज, बीजेपी ने मेयर ओहदे के लिए किए 3 नाम मुख्तस, हतमी फैसले के लिए तजवीज़ होगी मुंबई रवाना, शहर भर में मेयर ओहदे को लेकर तजस्सुस बरकरार। रियासत भर में अजीम रहनुमा आनजहानी अजीत पवार की याद में सोग का माहौल, जालना से लेकर औरंगाबाद तक अवाम, कारकुनान और सियासी शख्सियात अस्थि कलश के दर्शन के लिए बेताब। देवगिरी कॉलेज में आखिरी दीदार के दौरान फिजा जज्बात से बोझल, आंखें नम और दिल नजर आए उदास। आज दोपहर कायगांव टोका में अस्थि कलश का किया गया विसर्जन। एक बार फिर शहर में तजावुजात के खिलाफ बड़ी कार्रवाई की तैयारियां तेज, 8 अहम डीपी सड़कों पर गैर कानूनी तामीरात होंगी मिसमार। म्यूनसिपल और पुलिस इंतजामिया का मुश्तरका इजलास मुनक़िद, जल्द है जेसीबी से कार्रवाई मुतवक्के। इसी के साथ MCN उर्दू खबरनामा यहीं ख़त्म होता है। कल फिर मुलाकात होगी कुछ और ख़बरों के साथ। तब तक के लिए मैं नवीद अंजुम आपसे इजाज़त चाहता हूँ। खुदा हाफिज़।